नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 6वी विषय गणित यातील 9वा पाठ लसावी मसावी या पाठामध्ये जे सराव संच दिलेले आहेत ते सोडवण्याचा आज आपण या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहोत। तर सराव संच 23 चा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेला आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये सराव संच 24 बघणार आहोत आणि सराव संच 25 चा व्हिडिओ देखील चॅनलवरती अपलोड आहे। तेव्हा चला तर मग सुरुवात करूया। यातील प्रश्न पहिला आहे, खालील संख्यांचा मसावी काढा। यामध्ये आपल्याला कोणकोणत्या संख्या दिलेल्या आहेत? 1, 45 आणि 30 या दोन संख्या दिलेल्या आहेत, यांचा मसावी काढायला सांगितलेला आहे। तर काढूयात। 45 चे विभाजक 1, 3, 5, 9, 15, 45। आता या ठिकाणी 9 नंतर कॉमा दिलेला नाही, त्यामुळे 915 अशी संख्या वाटते, परंतु 9 आणि 15 असे अवयव येतील। त्यानंतर 30 चे विभाजक 1, 2, 3, 5, 6, 10, 15 आणि 30। तर असे या दोन संख्यांचे विभाजक असतील। मग यांचा मसावी काढायचा आहे। 45 व 30 चे सामायिक विभाजक कोणकोणते आहेत? 1, 3, 5 आणि 15। या ठिकाणी देखील 1 नंतर कॉमा विसरलेला आहे, त्यासाठी क्षमस्व, त्यामुळे तुमचा गोंधळ होऊ शकतो, ही गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या। 1 नंतर कॉमा आहे। आणि आता बघूया सर्वात मोठा सामायिक विभाजक कोणता आहे? 15। म्हणून आपला मसावी किती येईल? आपण खाली सुरुवातीला उत्तर लिहून घेऊया। 45 व 30 चा मसावी 15 आहे। त्यानंतर दुसरा आहे 16 आणि 48 या दोन संख्या दिलेल्या आहेत। तर मग 16 चे सुरुवातीला आपण अवयव पाडून घेऊया। 16 चे विभाजक 1, 2, 4, 8 आणि 16 या संख्येने 16 ला निशेष भाग जातो। तसेच 48 चे विभाजक कोणते आहेत? 1, 2, 3, 4, 6, 8, 12, 16, 24 आणि 48। आता या दोघांचे सामायिक विभाजक काढून घेऊया। 16 व 48 चे सामायिक विभाजक 1, 2, 4, 8 आणि 16। मग यातील सर्वात मोठा सामायिक विभाजक कोणता आहे? 16। आता आपण खाली उत्तर लिहून घेऊयात। 16 व 48 चा मसावी 16 आहे। त्यानंतर तिसरं उदाहरण आहे 39 आणि 25 अशा दोन संख्या दिलेल्या आहेत, त्यांचे सुरुवातीला आपण विभाजक पाडून घेऊया। 39 चे विभाजक 1, 3, 13 आणि 39 आणि 25 चे विभाजक 1, 5 आणि 25। मग यातील सामायिक विभाजक आपण काढून घेऊया। खाली लिहून घ्यायचं आहे 39 व 25 चे सामायिक विभाजक किती आहे? 1। मग यांचा मसावी किती बरं येईल? खाली लिहून घेऊया। 39 व 25 चा मसावी 1 आहे, कारण 39 व 25 ह्या काय आहेत? सहमूळ संख्या आहेत, त्यामुळे यांचा सामायिक अवयव हा 1च येईल। त्यानंतर चौथं उदाहरण आहे 49 आणि 56। तर सुरुवातीला यांचे विभाजक पाडून घेऊ। तर सुरुवातीला 49 चे विभाजक 1, 7 आणि 49 आणि 56 चे विभाजक 1, 2, 4, 7, 8, 14, 28 आणि 56। त्यानंतर 49 व 56 चे सामायिक विभाजक कोणकोणते येतील? 1 आणि 7। मग सर्वात मोठा सामायिक विभाजक कोणता येईल? 7। म्हणून 49 व 56 चा मसावी 7 आहे। पाचवं उदाहरण आहे 120 आणि 144 अशा दोन संख्या दिलेल्या आहेत, त्यांचे विभाजक पाडून घेऊया। 120 चे विभाजक 1, 2, 3, 4, 5, 6, 8, 10, 12, 15, 20, 24, 30, 40, 60 आणि 120 आणि 144 चे विभाजक 1, 2, 3, 4, 6, 8, 9, 12, 16, 18, 24, 36, 48, 72 आणि 144। मग यांचे सामायिक विभाजक कोणकोणते येतील? 1, 2, 3, 4, 6, 8, 12 आणि 24। खाली लिहून घेऊया सर्वात मोठा सामायिक विभाजक कोणता आहे? 24। म्हणून 120 व 144 चा मसावी किती आहे? 24 आहे।
त्यानंतर 6वा प्रश्न आहे 81 आणि 99 अशा दोन संख्या दिलेल्या आहेत. तर 81चे विभाजक पाहूयात 1, 3, 9, 27 आणि 81 आणि 99चे विभाजक 1, 3, 9, 11, 33 आणि 99. मग 81 व 99चे सामायिक विभाजक कोणकोणते आहेत? 1, 3, 9. आपल्याला या ठिकाणी मसावी सांगितलेला आहे म्हणून खाली लिहायचं आहे सर्वात मोठा सामायिक विभाजक 9 आणि खाली उत्तर लिहायचं आहे म्हणून 81 व 99चा मसावी 9 आहे. 7वा प्रश्न आहे 24 आणि 36 अशा दोन संख्या आहेत. त्याचे विभाजक पाडून घेऊया. 24चे विभाजक 1, 2, 3, 4, 6, 8, 12 आणि 24 आणि 36चे विभाजक 1, 2, 3, 4, 6, 9, 12, 18 आणि 36. मग 24 व 36चे सामायिक विभाजक कोणकोणते आहेत? 1, 2, 3, 4, 6 आणि 12. सर्वात मोठा सामायिक विभाजक कोणता येईल? 12 म्हणून 24 व 36चा मसावी 12 आहे. 8वा प्रश्न आहे 25 आणि 75 या दोन संख्या दिलेल्या आहेत. त्याचे सुरुवातीला विभाजक पाडून घेऊया. 25चे विभाजक 15 आणि 25. 75चे विभाजक 1, 3, 5, 15, 25 आणि 75. मग 25 व 75चे सामायिक विभाजक कोणकोणते येतील? 1, 5 आणि 25. आता 5 नंतर या ठिकाणी देखील कॉमा विसरलेला आहे, तेवढं त्याबद्दल क्षमस्व, तेवढं तुम्ही काळजीपूर्वक पाहून घ्या. सर्वात मोठा सामायिक विभाजक कोणता आहे? 25. मग 25 व 75चा मसावी किती येईल? 25. 9वा प्रश्न आहे 48 आणि 54 या दोन संख्या दिलेल्या आहेत. त्याच्या सुरुवातीला आपण विभाजक पाडून घेऊया. 48चे विभाजक 1, 2, 3, 4, 6, 8, 12, 16, 24, 48 आणि 54चे विभाजक 1, 2, 3, 6, 9, 18, 27 आणि 54. मग 48 व 54चे सामायिक विभाजक कोणते येतील? 1, 2, 3 आणि 6. 48 व 54चा सर्वात मोठा सामायिक विभाजक कोणता आहे? 6 म्हणून 48 व 54चा मसावी किती येईल? 6 येईल. त्यानंतर 10वं उदाहरण आहे 150 आणि 225 अशा दोन संख्या दिलेल्या आहेत. त्याची सुरुवातीला आपण विभाजक पाडून घेऊया. 150चे विभाजक 1, 2, 3, 5, 6, 10, 15, 25, 30, 50, 75 आणि 150 आणि 225चे विभाजक 1, 3, 5, 9, 15, 25, 45, 75 आणि 225. मग 150 व 225चे सामायिक विभाजक कोणकोणते आहेत? 1, 3, 5, 15, 25 आणि 75. सर्वात मोठा सामायिक विभाजक किती येईल? 75 म्हणून 150 व 225चा मसावी 75 आहे. आता त्यानंतर पहिल्या प्रश्नामधील आपले सर्व उदाहरणे सोडवून झालेली आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न पाहूयात. 18 मीटर लांब व 15 मीटर रुंद जमिनीच्या तुकड्यात भाजीपाला लावण्यासाठी मोठ्यात मोठ्या आकारांचे चौरसाकृती सारखे वाफे तयार करायचे झाल्यास प्रत्येक वाफा जास्तीत जास्त किती मीटर लांबीचा असावा? तर सुरुवातीला हा प्रश्न वाचून गोंधळून जायचं नाही. त्यामध्ये जे जे दिलेलं आहे ते आपण सुरुवातीला लिहून घेऊया. प्रत्येक वाफा जास्तीत जास्त किती लांबीचा असावा हे ठरवण्यासाठी 18 व 15 यांचा मसावी काढू. त्यामध्ये 18चे विभाजक काढायचे आहेत 1, 2, 3, 6, 9 आणि 18 आणि 15चे विभाजक 1, 3, 5 आणि 15. 18 व 15चे सामायिक विभाजक किती येतील? 1 आणि 3. मोठ्यात मोठा सामायिक विभाजक कोणता येईल? 3 म्हणून प्रत्येक वाफा जास्तीत जास्त 3 मीटर लांबीचा असावा. शेवटी हे उत्तर शब्दात लिहिणं अत्यंत आवश्यक आहे. ही गोष्ट कधीच विसरायची नाही. प्रश्नाच्या शेवटी जे उत्तर आलेलं आहे त्या प्रश्नानुसार ते शब्दामध्ये मांडायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. तिसरा प्रश्न 8 मीटर आणि 12 मीटर लांबीच्या प्रत्येक दोरखंडाचे सारख्या लांबीचे तुकडे करायचे आहेत. तर अशा प्रत्येक तुकड्याची लांबी जास्तीत जास्त किती मीटर असावी? तर मग यासाठी आपल्याला मसावी काढावी लागेल. त्यामुळे 8 व 12 यांचा मसावी काढू.
8चे विभाजक 1, 2, 4 आणि 8 आणि 12चे विभाजक येतील 1, 2, 3, 4, 6 आणि 12. यानंतर 8 व 12चे सामायिक विभाजक कोणकोणते येतील? 1, 2 आणि 4. मग सर्वात मोठा सामायिक विभाजक कोणता आहे? 4. म्हणून प्रत्येक तुकड्याची लांबी जास्तीत जास्त 4 मीटर घ्यावी. त्यानंतर चौथा प्रश्न पाहूयात. चंद्रपूरमधील ताडोबा व्याघ्र प्रकल्प पाहण्यासाठी 6वी व 7वीच्या वर्गातील अनुक्रमे 140 व 196 विद्यार्थी सहलीला गेले. प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थ्यांचे समान संख्येचे गट करायचे आहेत. प्रत्येक गटाला माहिती देण्यासाठी एक मार्गदर्शक त्याची फी देऊन मिळतो. जास्तीत जास्त किती विद्यार्थी प्रत्येक गटात असू शकतील? प्रत्येक गटात जास्तीत जास्त विद्यार्थी घ्यायचे कारण काय असेल? असे 2 प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. तर या प्रश्नामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे ते आपण सुरुवातीला लिहून घेऊया आणि त्यांचा मसावी काढूया, जेणेकरून आपल्याला अपेक्षित उत्तर मिळून जाईल. 140 व 196 यांचा मसावी काढू. 140चे विभाजक आहेत 1, 2, 4, 5, 7, 10, 14, 20, 28, 35, 70 आणि 140. आणि 196चे विभाजक येतील 1, 2, 4, 7, 14, 28, 49, 98 आणि 196. अशा या सर्व संख्यांनी त्या संख्येला भाग जाईल. त्यानंतर लिहून घेऊया 140 व 196चे सामायिक विभाजक कोणकोणते आहेत? 1, 2, 4, 7, 14 आणि 28. मग मोठ्यात मोठा सामायिक विभाजक कोणता येईल? 28. म्हणून 140 व 196चा मसावी किती येईल? 28. खाली शाब्दिक उत्तर लिहूया. प्रत्येक गटात जास्तीत जास्त 28 विद्यार्थी असावेत, म्हणजे प्रत्येक गटातील विद्यार्थी संख्या समान असेल व त्यामुळे तयार होणाऱ्या गटांची संख्या कमीत कमी असेल. मार्गदर्शकाला द्यायच्या फीचा खर्च कमी होईल. 5वा प्रश्न आहे. तुमसर येथील तांदूळ संशोधन केंद्रात बासमती जातीचे 2610 किलोग्रॅम व इंद्रायणी जातीचे 1980 किलोग्रॅम तांदूळ बियाणे आहे. त्यांच्या जास्तीत जास्त वजनाच्या सारख्या पिशव्या विक्रीसाठी तयार करायच्या आहेत. तर प्रत्येक पिशवीचे वजन किती असेल? प्रत्येक जातीच्या तांदळाच्या किती पिशव्या तयार होतील? असे 2 प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. तर पाहूयात. 2610 व 1980 यांचा मसावी काढू. मग 2610चे विभाजक कोणकोणते आहेत? 1, 2, 3, 5, 6, 9, 10, 15, 18, 29, 30, 45, 58, 90, 145, 174, 261, 290, 435, 522, 870, 1305 आणि 2610 असे याचे अवयव पाडता येतील. त्यानंतर आता दुसरी संख्या पाहूयात. 1980चे विभाजक 1, 2, 3, 4, 5, 6, 9, 10, 11, 12, 15, 18, 20, 22, 30, 33, 44, 55, 66, 90, 99, 110, 132, 180, 198, 220, 330, 396, 495, 660, 990 आणि 1980. मग यांचे सामायिक विभाजक काढूयात. 1, 2, 3, 5, 9, 10 ते 90 पर्यंत. मग यांचा मोठ्यात मोठा सामायिक विभाजक कोणता आहे? 90. म्हणून 2610 व 1980चा मसावी किती येईल? 90 येईल. मग आता याचं उत्तर शब्दात मांडून घेऊया. प्रत्येक पिशवीचे जास्तीत जास्त वजन 90 किलोग्रॅम असावे. बासमती जातीच्या 2610 भागिले 90 बरोबर किती पिशव्या येतील? 29 पिशव्या व इंद्रायणी जातीच्या 1980 भागिले 90 बरोबर 22 पिशव्या तयार होतील. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन यांचे देखील व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. ते देखील तुम्ही नक्की चेक करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.